नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पुढच्या नवीन आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो काही व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, विषय अर्थशास्त्र मीन्स इकॉनॉमिक्स, या विषयाची मुलांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये महारिव्हिजन समजून घेणार आहोत. महारिव्हिजनचा जो पार्ट 1 आहे, तो पार्ट 1 आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आणि लगेच कंटिन्यू आपण पार्ट 2 जो आहे, तो पार्ट 2 ही आजच्याच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एम.कॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आता मुलांनो, आपण पार्ट 1 मध्ये नेमकं काय कोणती रिव्हिजन घेणार आहोत? आपण पार्ट 1 मध्ये जे आपले वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन म्हणतो, ते आपण पार्ट 1 मध्ये क्लिअर करणार आहोत. आणि पार्ट 2 मध्ये जे आपले थेरी क्वेश्चन असतात, म्हणजे प्रश्न क्रमांक 2 पासून ते प्रश्न क्रमांक 6व्या पर्यंत, ते आपण आपल्या थेरी जी रिव्हिजन आहे ती पार्ट 2 मध्ये क्लिअर करणार आहोत. तर मुलांनो, आता आपण जी काही पार्ट 1 ची महारिव्हिजन आहे, ती पार्ट 1 ची महारिव्हिजन क्लिअर करून घेऊयात. पण त्याआधी मुलांनो, आपल्या सगळ्यात महत्त्वाचं आपल्या विषयाचा जो काही पेपर पॅटर्न आहे, तो पेपर पॅटर्न आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर सगळ्यात पहिल्या टप्प्यात मुलांनो, आपण याच्या आधी एकदा पेपर पॅटर्न काय आहे ऑब्जेक्टिव्हचा तो एकदा समजून घेऊ. म्हणजे आपल्याला पेपर पॅटर्न क्लिअर झाला, की कोणत्या प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आपल्या ह्या विषयामध्ये असतात. त्यानंतर आपल्या ऑटोमॅटिक महारिव्हिजन ही क्लिअर होणार आहे. तर मुलांनो, आता आपण पहिल्या टप्प्यामध्ये आपला जो काही पेपर पॅटर्न आहे, आपल्या इकॉनॉमिक्स या विषयातला जो काही ऑब्जेक्टिव्हचा पेपर पॅटर्न आहे, तो आपण समजून घेऊ आणि मग आपण आपले प्रत्यक्ष जे काही महारिव्हिजन आहे, त्या महारिव्हिजनला सुरुवात करूयात. तर बघा मुलांनो, पेपर पॅटर्नमध्ये सगळ्यात पहिले पेपर पॅटर्न बोर्ड डिस्प्ले केला आहे. त्यामध्ये बघा काय म्हटलं आहे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे. कारण मुलांनो, हा जो पेपर पॅटर्न आहे ऑथोराइज हा पुण्याकडून प्रसिद्ध झालेला आहे. त्यामुळे हाच पेपर पॅटर्न, ह्याच पद्धतीने प्रश्न तुमच्या इकॉनॉमिक्सच्या पेपरमध्ये असणार आहेत. त्याच्यानंतर पुढे आहे विषय अर्थशास्त्र, ज्याला आपण काय म्हणतो इकॉनॉमिक्स. तो तुम्हाला सब्जेक्टचा कोड दिला आहे 49. त्यापुढे इयत्ता 12वी, त्याखाली म्हणले प्रस्तावित प्रश्नपत्रिका आराखडा. म्हणजे तुमचा प्रश्नपत्रिका पेपर पॅटर्न कसा असणार आहे. वेळ तुम्हाला माहित आहे, 3 तास आपल्याला वेळ आहे. गुण तुम्हाला माहित आहे, 80 गुण आहे. यासाठी मुलांनो, आपला 80 मार्काचा पेपर 3 तासामध्ये कसा पूर्ण करावा, यासाठी आपल्या चॅनलवर टाइम मॅनेजमेंटचा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तिथे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तसेच या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर मुलांनो बघा, पहिले आपण कॉलम क्लिअर करू. आता आपल्याला प्रश्न फक्त महत्त्वाचे आहेत. किती प्रश्न, किती मार्काला, हे तुम्हाला माहितीच असेल. त्याच्यामध्ये अनुक्रम आहे, प्रश्न प्रकार आहे, म्हणजे कोणत्या प्रकारचे प्रश्न आहे, प्रश्नानुसार गुण, सोडवण्याच्या प्रश्न संख्या, सोडवणाऱ्या प्रश्नाचे गुण आणि विकल्पासह गुण, हे गुणाचे कॉलम आहे. पण सध्या फक्त आपल्याला आधी प्रश्न कोणते प्रकार आहे, प्रश्न प्रकार नेमके कोणते ते पहिले आपण समजून घेऊया. तर बघा, अनुक्रम मध्ये 1 आहे. त्याच्यामध्ये दिले बघा प्रश्न प्रकारमध्ये, पुढे दिलेल्या उपप्रश्नाच्या प्रकारापैकी कोणतेही 4 सोडविणे. आता तुम्हाला पेपरमध्ये कोणतेही 4 प्रकारचे प्रश्न येतात. आता तुम्ही जर बघितलं, तुम्हाला 8 प्रकारचे प्रश्न दिलेले आहेत. तुमच्या प्रश्न प्रकारामध्ये किती प्रकारचे प्रश्न आहे? 8. आणि तुम्हाला पेपरमध्ये किती येतात? 4. तर बघूयात आपण मुलांनो. त्याच्यामध्ये बघा, पहिला आहे योग्य पर्याय निवडा. पहिलं काय आहे? योग्य पर्याय निवडा. त्याच्यानंतर 2 नंबर आहे सहसंबंध पूर्ण करा. 2 नंबर आहे सहसंबंध पूर्ण करा. 3 नंबर आहे आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. आता म्हणून मी समजून सांगतो, योग्य पर्याय निवडामध्ये काय असतं, तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले असतात. त्याचा योग्य तो पर्याय निवडायचा आणि तिथे तो भरायचा, म्हणजे लिहायची ती रिकामी जागा. रिकामी जागासारखा हा प्रश्न आहे. जसं आपण विधाने पूर्ण करा, सिमिलर प्रश्न आहे. 2 नंबर सहसंबंध पूर्ण करा. आता सहसंबंधामध्ये मुलांना कसे प्रश्न असतात, की जनरली उदाहरण घ्या. तुम्हाला असं मॅच द पेअर्स टाइप जोड्या असतात. समजा आपण उदाहरण घेऊ, की सूक्ष्म अर्थशास्त्र आहे. मग आता समजा सूक्ष्म अर्थशास्त्र हा शब्द मायक्रॉस या शब्दापासून आलेला आहे. कोणत्या? मायक्रॉस, सूक्ष्म अर्थशास्त्र. मग स्थूल अर्थशास्त्र डॅश डॅश. मग आता तुम्हाला माहिती आहे, की सूक्ष्म अर्थशास्त्र हा मायक्रॉस पासून आला, म्हणजे स्थूल अर्थशास्त्र मॅक्रॉस. म्हणजे मायक्रॉस आणि मॅक्रॉस असं तुम्ही काय केलं, संबंध जुळवला. म्हणजे ते शब्द तुम्हाला दिले जातील, त्या शब्दाशी तुम्हाला संबंध जुळवायचे, तुम्हाला रिव्हिजन मध्ये क्लिअर होऊन जाईल. त्याच्यानंतर बघा 3 नंबर आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. मुलांनो, आर्थिक पारिभाषिक शब्द म्हणजे आपल्या ओसीएम आणि एसपीच्या भाषेमध्ये एका शब्दात उत्तर लिहायचे. शब्द, शब्द समूह, संज्ञा लिहा. सेम आहे. फक्त इकॉनॉमिक्स मध्ये आर्थिक पारिभाषिक शब्द तुम्हाला म्हटलं आहे. त्यानंतर 4 नंबर आहे विसंगत शब्द ओळखा. विसंगत म्हणजे मुलांनो चुकीचा शब्द ओळखा, ज्याला आपण गटात न बसणारा शब्द ओळखा असंही म्हणू शकतो. गटात न बसणारा शब्द ओळखा, विसंगत शब्द ओळखा, चुकीचा शब्द ओळखा. हे तिन्ही प्रश्नाचा अर्थ हा एकच होतो.
त्याच्यानंतर 5 नंबर आहे खालील विधाने पूर्ण करा. खालील विधाने पूर्ण करा मुलांना हाही प्रश्न जसा आपला प्रश्न नंबर 1 नंबरचा प्रश्न होता प्रश्न पहिल्यामधलं होतं. योग्य पर्याय निवडा त्याच पद्धतीचा हा प्रश्न असणार आहे. त्यानंतर 6 नंबर आहे चुकीची जोडी शोधा. आता तुम्हाला काही पेअर दिले असेल त्यापैकी जी रॉंग असेल ती तुम्हाला शोधायची आहे. 7 नंबर आहे विधाने व तर्क प्रश्न. आता मुलांनो हा विधाने व तर्क प्रश्न हा थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे कारण की याच्यामध्ये रिझनिंग टाइपचे प्रश्न असतात. यामध्ये काय असतात रिझनिंग टाइपचे प्रश्न असतात आणि हा प्रश्न यंदाच्या पेपरमध्ये 100% येण्याची शक्यता आहे. 100% हा प्रश्न म्हणजे तुमचा जो पेपर होईल इकॉनॉमिक्सचा मंगळवारी त्या पेपरमध्ये हा प्रश्न 100% असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रश्न 100% करा. 8 नंबर योग्य जोडीचा पर्याय निवडा. हा पार्ट टाइम येत नाही. आता मुलांनो तुम्ही मला सरासरी 4 सांगा कोणते तरी. तर तुम्हाला यातले 4 जर सांगायचं ठरलं तर आपण 4च प्रश्नाची रिव्हिजन घेणार आहेत. पण मी तुम्हाला मोस्ट ऑफ दिस 5 क्वेश्चन सांगतो. त्याच्यामध्ये 1 नंबरचा योग्य पर्याय निवडा. 2 नंबरचा सहसंबंध पूर्ण करा. 3 नंबरचा आर्थिक पारिभाषिक, 4 नंबरचं पहिले 4 ही करायचे आणि त्याच्यानंतर 7 नंबर करायचे. म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 7 हे 5 प्रश्न आहे. मागील 5 वर्षामध्ये हे 5च प्रश्न आपल्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले. त्याच्यामुळे हे 5 जरी तुम्ही बेसिक क्लिअर केले, तुम्हाला एखादा दुसरा आलाच समजा या 8 मधला, तरी तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता येईल. कारण मुलांनो कन्सेप्ट ही कधीच बदलत नाही. फक्त ती कन्सेप्ट आपण ज्यावेळेस लिहित असतो, ती लिहिण्याची पद्धत बदलते. पण जी आपण पाठ केलेली किंवा जी काही समजून घेतलेली जी कन्सेप्ट असते, संकल्पना असते, संकल्पनेत कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. हे लक्षात ठेवायचं, हे विसरायचं नाही. तर मुलांनो, आता आपण पेपर पॅटर्नवर चर्चा केली, पण त्या तुम्ही चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास. आता मुलांनो, पुढचा जो पार्ट आहे सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे रिव्हिजन. रिव्हिजन. तर आपण आता रिव्हिजन जी आहे, ती रिव्हिजन मुलांनो समजून घ्या. आता महारिव्हिजनमध्ये तुम्हाला ती उत्तरासहित असणार आहे. बरेचसे प्रश्न आपल्या इकॉनॉमिक्सच्या स्वाध्यायामध्ये नाहीये. ते त्याच्यावर अभ्यास करून संकल्पनामधून ते काही प्रश्न घेतलेले आहे. ते तुम्हाला सगळे आता आपल्या महारिव्हिजनमध्ये मिळणार आहे. याच्यापेक्षा दुसरं ऑब्जेक्टिव्ह मुलांनो किंवा वस्तुनिष्ठ प्रश्न कोणताच नसणार आहे. तुम्ही एकदा अभ्यास केल्यावर तुम्हाला बेसिक सगळं काही क्लिअर होऊन जाईल. तर बघा त्याच्यामध्ये महारिव्हिजनचं पहिलं पेज आपल्या बोर्डवर तुम्हाला डिस्प्ले होत असेल. त्याच्यामध्ये पहिले काय म्हटले बघा, एचएससी बोर्ड एक्झामिनेशन 2026 ची बोर्ड एक्झाम आहे. विषय अर्थशास्त्र ज्याला आपण म्हणतो इकॉनॉमिक्स, महारिव्हिजन. त्याखाली म्हटले पार्ट 1. आता पार्ट 1 आपण घेतोय ना पहिल्या पार्ट मध्ये. तर बघा प्रश्न पहिला आहे खालील विधाने पूर्ण करा. प्रश्न पहिला काय आहे? खालील विधाने पूर्ण करा. आता मुलांनो मी तुम्हाला सांगितलं की आता पेपर पॅटर्न मध्ये खालील विधाने पूर्ण करा आणि योग्य पर्याय निवडा. सिमिलर प्रश्न आहे. दोन्ही मध्ये सारख्याच प्रकारचे प्रश्न आहे बहुधा. त्याच्यामुळे योग्य पर्याय खालील विधाने पूर्ण करा येऊ द्या की योग्य पर्याय निवडा येऊ द्या. त्याच्यामध्ये ऑप्शन तुम्हाला असणार आहे याच्यामध्ये. मग तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले असतील त्यापैकी एक ऑप्शन चूज करायचा आणि ते वाक्य पुन्हा लिहायचे. पुन्हा लिहायचे. तर बघा त्याच्यामध्ये 1 नंबर आहे अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे. आता मुलांचे थोडेसे काही कॉम्प्लिकेटेड तुम्हाला प्रश्न दिसतील. बघा पहिलं अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे. त्याच्यामध्ये आहे सूक्ष्म अर्थशास्त्र, ब आहे स्थूल अर्थशास्त्र, क आहे अर्थमिती आणि ड आहे ह्यापैकी नाही. तुम्ही त्याच्या खाली बघितलं तुम्हाला पर्याय दिसतंय बघा. पहिला आहे अ, ब, क म्हणजे उत्तर कोणतं असू शकतो? अ, ब, क, अ, ब, फक्त यापैकी नाही. तर बघा तुम्हाला जे डार्क केलेले बोल्ड केलेले बघा फक्त ते उत्तर आहे. मग फक्त म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्तर आहे. तर मुलांनो सूक्ष्म अर्थशास्त्र तुम्हाला माहित आहे की हे सूक्ष्म घटकांचा अभ्यास करतं आणि सूक्ष्म घटकाचा अभ्यास करत असल्यामुळे हे जे काही संसाधन आहे की जे आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये उपयोगी पडतात संसाधनाच्या वाटपाशी संबंध असतं. का? कारण हे अगदी सूक्ष्म स्तरावर काम करत असतं. सूक्ष्म स्तरावर काम करत असल्यामुळे याचा संसाधनाशी प्रत्यक्ष संबंध येतो. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र पहिल्याचं उत्तर आहे. 2 नंबर आहे सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत. 2 नंबर काय आहे? सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत. म्हणजेच थोडक्यात सूक्ष्म अर्थशास्त्रात वापरली जाणारी पद्धत. तुम्हाला माहित आहे आपल्या अर्थशास्त्रामध्ये 2 पद्धती आहे. पहिली विभाजन आणि दुसरी राशी. विभाजन पद्धत ही सूक्ष्म अर्थशास्त्रात वापरली जाते आणि राशी पद्धत ही स्थूल अर्थशास्त्रामध्ये वापरली जाते. तर बघा ऑप्शन मध्ये तुम्ही बघितलं पहिला आहे राशी पद्धत, दुसरा आहे विभाजन समग्र पद्धत, तिसरा आहे विभाजन पद्धत आणि चौथा आहे सर्वसमावेशक पद्धत. परत त्याचे पर्याय दिले बघा. पहिला आहे अ, क, ड. दुसरा आहे ब, क, ड. म्हणजे ब, क, ड म्हणजे ऑप्शन ब, क, ड. त्याच्यानंतर तिसरा आहे फक्त क आणि चौथा आहे फक्त अ. तर उत्तर बघा फक्त क आहे. म्हणजे फक्त क हे उत्तर आहे. फक्त क बघा कोणतं आहे? विभाजन पद्धत. म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे? विभाजन पद्धत.
मुलांनो असे प्रश्न काय आहे की काही प्रश्नांचे उत्तर 2-2, 3-3 ऑप्शन असतात. म्हणून अशा पद्धतीने त्यांनी पर्याय दिलेले आहेत आणि हे पेपरमध्ये 100% ह्या टाइपचे प्रश्न येतात. 5 विधानापैकी 2 तरी विधान तुम्हाला अशा पद्धतीचे असतील आणि 3 विधान आपले रेग्युलर असतील. त्याच्यामुळे असे विधानाला गडबडायचं नाही. प्रश्न समजून घ्यायचं. तुम्हाला वाटतं 2 उत्तर म्हणजे 2 कोणते अ, ब, अ, क काय असेल ते बघायचं आणि उत्तर लिहायचंय. पुढे बघा 3 नंबर घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात अल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशाची उपयोगिता. घटत्या सीमांत उपयोगी सिद्धांत अल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशाची उपयोगिता कशी असते? स्थिर असते. म्हणजे त्या पैशाच्या उपयोगितेमध्ये अल्फ्रेड मार्शल यांनी सांगितल्यानुसार कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. ती स्थिर राहते. उत्तर असणार आहे ब स्थिर राहते. 4 नंबर आहे जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते ऋण म्हणजे मायनस होते. तुम्हाला माहिती आहे की एकूण उपयोगितेत जो बदल होतो त्या बदलात सीमांत उपयोगिता म्हणतात. मग एकूण उपयोगिता जर वाढली तर ती सीमांत उपयोगिता भेटते. पण सीमांत उपयोगिता ऋण झाली म्हणजे कमी झालेली, मायनस गेलेली. मग सीमांत मायनस जाते, मग सीमांत मायनस जाते म्हणजे एकूण कमी झालेली असणार ना. ज्यावेळेस एकूण उपयोगिता कमी होते त्यावेळेसच सीमांत उपयोगिता मायनस जाते. तशी मुलांना सीमांत उपयोगिता मायनस जात नाही. जेव्हा एकूण उपयोगितेमध्ये कमी होते, एकूण उपयोगिता कमी होत असता सीमांत उपयोगिता ही ऋण होते. त्याच्यामुळे उत्तर काय असणार आहे? घटते. म्हणजे ज्यावेळेस एकूण उपयोगिता घटते, तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते. ज्यावेळेस तुम्ही घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचा अभ्यास करा, तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. 5 नंबर घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतात जेव्हा सीमांत उपयोगिता घटते, तेव्हा एकूण उपयोगिता. आता इथे बघा काय सांगितलंय, जेव्हा सीमांत उपयोगिता सिद्धांतात एकूण उपयोगिता घटते, सीमांत उपयोगिता घटते, तेव्हा एकूण उपयोगिता. आता मुलांनो बघा, बऱ्याच वेळा काय होतं, की आपण काय म्हणतो वस्तूच्या शेवटच्या नगापासून मिळालेली उपयोगिता सीमांत उपयोगिता असते. मग आता तुम्हाला माहिती आहे, की एकूण उपयोगितेत जे शेवटचा नग असतो, वस्तूचा नग 1 असताना जर सीमांत एकूण उपयोगिता 10 आहे आणि त्याच्यानंतर 12 झाली. सीमांत उपयोगिता किती झाली? 12. म्हणजे एकूण उपयोगिता काय होणार आहे? एकूण जर 12 झाली, सीमांत काय होणार आहे? 2 असणार आहे फरक. मग त्यांनी काय सांगितलं बघा, पुन्हा मी वाचतो. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतात जेव्हा सीमांत उपयोगिता घटते, तेव्हा एकूण उपयोगितेत मुलांनो वाढ झालेली असते. सीमांत उपयोगिता जेव्हा कमी होते, तेव्हा एकूण उपयोगिता काय झालेली असते? वाढलेली असते. 6 नंबर आहे पर्यायी वस्तूची किंमत आणि मागणी यात डॅश संबंध असतो. पर्यायी वस्तूची किंमत आणि मागणी यात जो संबंध असतो तो व्यस्त स्वरूपाचा असतो. कसा असतो मुलांनो? व्यस्त. आता पर्यायी वस्तू म्हणजे मुलांनो काय नेमकं? काही उदाहरण घ्या बघा. आपण चहा घेतो. मग चहाला पर्याय काय होतो मुलांनो? कॉफी. काही वेळा आपण कॉफी घेतो की पर्याय शोधतो वस्तूचा पर्याय. चहाला पर्याय काय? कॉफी. पण आपण पेन यूज करतो बघा. आता पेन यूज करताना आपण एक कंपनी असते ट्रायमॅक्स, समजा उदाहरण घेतलं मी ट्रायमॅक्स. तर ट्रायमॅक्सला आपण काय करतो? सिमिलर टू ट्रायमॅक्स एखादा पेन आहे का? पायलट आहे बघा. आपण पायलट यूज करतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण पेनामध्ये चेंज करत असतो. तो भाग मुलांनो याच्यामध्ये येतो. म्हणजे काय? व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो. 7 नंबर आहे मागणी व किंमत यांचा फलन संबंध खालील सूत्राने असा. आता मागणी व किंमत यांचा फलन संबंध कसा दर्शवला जातो? सूत्र बघा. तुम्हाला दिलेलं आहे बघा. dx F मीन्स फलन आहे. ब्रॅकेटमध्ये px, p मीन्स प्राइस आहे. dx पुढे तुम्हाला दिलं f इन ब्रॅकेट px. पहिलं बघा डार्क बोल्ड केलेलं आहे. हे आपलं आन्सर आहे. 8 नंबर आहे जेव्हा अधिक किमतीला कमी नग संख्येला मागणी केली जाते. जेव्हा अधिक म्हणजे जास्त किमतीला. जेव्हा अधिक किमतीला कमी नग संख्येला मागणी केली जाते, हे असे दर्शवते की मागणीतील संकोच. किंमत अधिक आहे. किंमत काय आहे? अधिक. पण नगसंख्या काय आहे? कमी. तर अशा स्थितीमध्ये काय असतं? मागणीतील संकोच. ही स्थिती अशी दर्शवते की हा मागणीतील काय आहे? संकोच. तिसऱ्या प्रकारात तुम्ही शेवट गेला तुम्हाला मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच असा एक टाइप आहे. त्याच्यामधला ही रिकामी जागा आहे. त्याच्यानंतर तुम्ही पुढे 9 नंबर बघा. किमतीतील बदलापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते. किमतीतील बदलापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा असणारा मागणी वक्र कसा असतो? पसरट असतो. परत बघा, किमतीतील बदलापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा असणारा मागणी वक्र कसा असतो? पसरट असतो. कसा असतो? पसरट. त्याच्यानंतर 10 नंबर आहे जेव्हा पुरवठा वक्र वरच्या दिशेने जातो तेव्हा त्याचा असणारा उतार. जेव्हा पुरवठा वक्र वरच्या दिशेने जातो, तर तुम्हाला माहिती आहे, आपल्याला माहिती आहे, पुरवठा वक्र ऑलवेज हा वरच्या दिशेने जातो. सो नेहमी हा वरच्या दिशेनेच जातो. जेव्हा वरच्या दिशेने जातो खालून वरती, त्यावेळेस असणारा उतार कसा असतो? धनात्मक असतो. म्हणजे वर जाणार धनात्मक प्लस होतं ना 100-200 बघा पुरवठा आपण बघतो 100, 200, 300. तुम्हाला माहिती आहे की किमतीत वाढ झाली म्हणजे पुरवठ्यात वाढ होते. मग पुरवठ्यात वाढ होते म्हणजे काय? धन आहे ना हे वाढ होणे.
धनात्मक असतो. ऋणात्मक म्हणजे कमतरता, कमी होणे म्हणजे ऋण, आणि वाढणे म्हणजे धन. धनात्मक असतो. त्याच्यानंतर 11 नंबर आहे, एकूण जादा नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्त झालेली निव्वळ वाढ म्हणजे, एकूण जादा नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्त झालेली निव्वळ वाढ म्हणजे एकूण प्राप्ती. म्हणजे एकूण प्राप्त झालेली निव्वळ वाढ म्हणजे काय? एकूण काय असते? प्राप्ती. त्याच्यानंतर पुढे बघा 12 नंबर आहे, भारान्वित निर्देशांकाला लागू असणारी विधाने. आता अशी काही विधाने आहे की जी भारान्वित निर्देशांक. भारान्वित निर्देशांक तुम्हाला मुलांना 6व्या प्रकरणात आहे, निर्देशांक प्रकरण आहे. त्याच्यामध्ये बघा, अ आहे प्रत्येक वस्तूंना सारखेच महत्व दिले जाते. ब आहे विविध वस्तूंना योग्य भारांश दिला जातो. क आहे बहुतेक वेळा संख्या ही भारांश म्हणून वापर, आणि चौथा आहे लास्ट पेअर आणि 500ची पद्धत म्हणून वापर. तर याचं उत्तर आहे ब, विविध वस्तूंना योग्य भारांश दिला जातो. आता मुलांनो काय होतं की ह्या भारत निर्देशांकाला सगळ्यात मोठं म्हणजे विविध ज्या काही वस्तू आहेत की त्या निर्देशांकाशी संबंधित आहे, त्यांना काय केलं जातं? योग्य भारांश दिला जातो. हे विधान त्याच्याशी संबंधित आहे म्हणून ते उत्तर आहे. 13 नंबर आहे बघा, भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना ह्या पद्धतीचा वापर केला जातो. जेव्हा भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची गणना म्हणजे मोजमाप केलं जातं, तेव्हा कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? तुम्हाला बघा ऑप्शनमध्ये पहिला आहे उत्पादन पद्धती, दुसरा आहे त्याच्यानंतर उत्पन्न पद्धती, तिसरा आहे खर्च पद्धती, आणि चौथा आहे उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती. तर मुलांना प्रामुख्याने उत्पादन आणि उत्पन्न पद्धतीचा वापर केला जातो, कारण की आपल्या भारत देशामध्ये एका वर्षामध्ये किती उत्पादन होतंय आणि त्याच्यातून उत्पन्न किती मिळतंय याचा अभ्यास, याच्या आधारावर राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी केली जाते. म्हणून मुलांनो ड आपलं उत्तर असणार आहे उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती. त्याच्यानंतर 14 नंबर आहे, ऐच्छिक कार्यामध्ये पुढीलपैकी या कार्यांचा समावेश होतो. ऐच्छिक म्हणजे स्वइच्छेने स्वतःहून जे केलेली कार्य आहे त्याच्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या कार्यात समावेश होतो? बघा, पहिलं अ आहे परकीय आक्रमणापासून संरक्षण. अ काय आहे? परकीय आक्रमणापासून संरक्षण. ब आहे शिक्षण व आरोग्य सेवा. ब आहे शिक्षण व आरोग्य सेवा. क आहे सामाजिक सुरक्षा उपाययोजना. क आहे सामाजिक सुरक्षा उपाययोजना, आणि ड आहे कर संकलन. ड काय आहे? कर संकलन. तर मुलांनो याच्यामध्ये खाली परत पर्याय दिले बघा तुम्हाला, ब क, अ ब क, ब क ड आणि वरील सर्व. त्याचं उत्तर आहे ब क. उत्तर काय असणार आहे? ब क. ब म्हणजे शिक्षण व आरोग्य सेवा आणि सामाजिक सुरक्षा उपाययोजना हे आपण स्वइच्छेने करू शकतो. आपली इच्छा असेल तर आपण आपल्या इच्छेने हे कार्य पूर्ण करू शकतो. तसं कर संकलन आपल्याला नाही करता येत. कर संकलन गव्हर्नमेंट करतं. आपण कोणती 2 कार्य करू शकतो? त्याच्यामध्ये शिक्षण व आरोग्य सेवा आणि सामाजिक सुरक्षा उपाययोजना. म्हणजे समाजासाठी काही उपाययोजना असेल तर तुम्ही स्वइच्छेने त्या करू शकतात, आणि शिक्षण व आरोग्य सेवेसंबंधी तुम्ही स्वइच्छेने जागृती आपण करतो. म्हणून हे 2 त्याचे उत्तर आहे. त्याच्यानंतर 15 नंबर आहे, सरकारच्या अनिवार्य कार्यामध्ये पुढीलपैकी ह्या कार्यांचा समावेश होतो. सरकारचे अनिवार्य, अनिवार्य मीन्स बंधनकारक, ह्या कार्यामध्ये कशात समावेश होतो बघा. पहिला आहे रोजगार निर्मिती, दुसरा आहे अंतर्गत कायदा व सुव्यवस्था, त्याच्यानंतर तिसरा आहे कल्याणकारी उपयोजना, आणि चौथा आहे वस्तू व सेवांची निर्यात. तर मुलांनो सरकार काम करत असताना सरकारचं जे काही अनिवार्य कार्य आहे त्याच्यामध्ये कायदा व सुव्यवस्था यांची प्रत्यक्ष प्रॉपर अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. कायदा व सुव्यवस्था जर अबाधित राहिली तर नक्कीच आपला जो देश आहे हा देशही सुरक्षित राहील आणि बाजारपेठही सुरक्षित राहील. तर त्याच्यासाठी शासनाची जबाबदारी काय आहे? कायदा व सुव्यवस्था म्हणजे अंतर्गत कायदा व सुव्यवस्था हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 16 नंबर आहे, करेत्तर उत्पन्न मार्गाची स्त्रोताची उदाहरणे पुढीलपैकी ही आहे. करेत्तर उत्पन्न मार्गाची स्त्रोताची उदाहरणे पुढीलपैकी ही आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर, दुसरा आहे प्रत्यक्ष शुल्क, तिसरा आहे शुल्क आणि दंड, चौथा आहे विशेष कर. तर मुलांनो याचं उत्तर असणार आहे करेत्तर उत्पन्नाच्या स्त्रोतमध्ये त्याचं उत्तर आहे शुल्क आणि दंड. म्हणजे शासनास शुल्क आणि दंड यापासून मोठा महसूल मिळतो मुलांना. शासन काय करतं, काही शुल्क बघा, सीमा शुल्क वगैरे असतं किंवा काही बरेचसे बघा फाईन, टिबल सीट गाडी अलाउड नसते तेव्हा दंड लागला जातो. बरं चुकीचं काम केलं त्याचा दंड लागतो. बऱ्याच वेळा नियमाच्या बाहेर जाऊन काम केलं त्याचाही बराच आपला दंड भरावा लागतो, आणि दंडाच्या माध्यमातून शासनाला भरपूर मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. आणि शुल्क हे व दंड हे करेत्तर उत्पन्न स्त्रोत. करेत्तर उत्पन्नाचे म्हणजे काय, की एक कराच्या माध्यमातून गव्हर्नमेंटला इन्कम मिळतो, उत्पन्न मिळतं. आणि हे बिगर कर, करेत्तर म्हणजे काय, की त्याचा कराचा काही संबंध नाही. विविध मार्ग, इतर मार्ग. इतर मार्ग काय, शुल्क, दंड यापासून मोठा महसूल मिळतो. ते उत्तर असणार आहे. 17 नंबर, कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती ही खालील प्रमाणे आहे. कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती ही खालील प्रमाणे आहे.
त्याच्यामध्ये बघा स्थिर, वाढता, घटता, बदलता हे ऑप्शन आहे. तर उत्तर काय असणार आहे? ब, वाढता. मुलांनो, तुम्ही बघा दिवसेंदिवस शासनाच्या खर्चात वाढ होते आहे, की दिवसेंदिवस नवीन जिल्हा, वाढते शहरीकरण, त्यात शहराचा विकास, ते लोकसंख्येत वाढ झाली म्हणजे तुम्हाला माहिती आहे, की लोकसंख्या वाढली म्हणजे शहराचं वाढतीकरण होतं. शहराचं वाढतीकरण झालं म्हणजे ऑटोमॅटिक गव्हर्नमेंटला तिथे तेवढा खर्च करावा लागतो. म्हणजे गव्हर्नमेंटचा खर्च दिवसेंदिवस वाढता असतो. म्हणून उत्तर काय असणार आहे? वाढता. त्याच्यानंतर 18 नंबर आहे, नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे कारण. ऑप्शन एक आहे अपुरी बचत, ब ऑप्शन आहे रोख रकमेची वाढती मागणी, क ऑप्शन आहे असंघटित क्षेत्राची उपस्थिती आणि ड ऑप्शन आहे वित्तीय गैरव्यवस्था. ड काय आहे? वित्तीय गैरव्यवस्था. तर उत्तर असणार आहे रोख रकमेची वाढती मागणी. उत्तर काय आहे? रोख रकमेची वाढती मागणी. त्याच्यानंतर 19 नंबर आहे वित्तीय व्यवस्थित व्यापारी बँकामध्ये वित्तीय व्यापारी बँकामध्ये असतं म्हणून काम करतात कारण. 19 नंबर काय म्हणले? वित्तीय व्यवस्थित व्यापारी बँकामध्ये असतं म्हणून काम करतात कारण. आता ऑप्शन बघा अ आहे एक नफा कमविणे, ब आहे देशाच्या आर्थिक वृद्धीचा वेग वाढविणे, क आहे बचती गतिमान करणे आणि उत्पादक गुंतवणुकीसाठी वाटप करणे. क काय आहे? बचती गतिमान करणे आणि उत्पादक गुंतवणुकीसाठी वाटप करणे आणि ड आहे पतनियंत्रण. तर उत्तर काय असणार आहे? क, बचती गतिमान करणे आणि उत्पादक गुंतवणुकीसाठी वापर करणे. मुलांनो, जी की वित्तीय थोडंसं प्रिंट मिस्टेक झालेली असेल त्या प्रश्नामध्ये, असाच प्रश्न होता. वित्तीय व्यवस्था जी आहे, तर ही व्यवस्था हिचं धोरण हे असतं, हिचं ध्येय हे असतं, की उद्योजकांना ज्या काही व्यापारी संस्था आहे, मोठ्या-मोठ्या संघटना आहे, यांना कर्ज पुरवठा करून त्याच्यातून काय करणे, त्यांनी व्यवसाय सुरू करणे आणि व्यवसाय सुरू करून आपलं जे काही कर्ज आपण त्यांना दिलंय, त्या कर्जाची पुनश्च अ, त्यांच्याकडून परतफेड करून घेणे, हे त्यांचं महत्त्वाचं ध्येय असतं. म्हणून बचती गतिमान करणे आणि उत्पादक गुंतवणुकीसाठी वाटप करणे. उत्पादक गुंतवणुकीसाठी वाटप करणे हा त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर 20 नंबर आहे विदेशी व्यापाराची भूमिका. 20 नंबर काय आहे? विदेशी व्यापाराची भूमिका. तर विदेशी व्यापाराची भूमिका थिअरॉटिकल क्वेश्चन तुम्ही केला तुम्हाला हे येऊन जाईल. त्यात अ बघा परकीय चलन निर्मिती, ब आहे गुंतवणुकीस प्रोत्साहन, क आहे श्रम विभागणी आणि ड आहे निर्यातीच्या रचनेत बदल. तर परत तुम्हाला पर्याय दिले बघा. पहिला आहे अ, ब, क. पहिलं काय आहे? अ, ब, क. दुसरा आहे अ, ड. तिसरा आहे वरील सर्व आणि चौथा आहे यापैकी नाही. तर उत्तर काय असणार आहे? वरील सर्व म्हणजे चारही ऑप्शन ही विदेशी व्यापाराची भूमिका आहे. म्हणजे उत्तर काय असणार आहे? वरील सर्व. त्याच्यानंतर 21 नंबर विदेशी व्यापाराचे प्रकार खालील प्रकारे आहेत. विदेशी व्यापाराचे प्रकार हां, आता प्रकार विचारले. तर बघा त्याच्यामध्ये पहिला आहे आयात व्यापार, दुसरा आहे निर्यात व्यापार, तिसरा आहे पुनर्निर्यात आणि चौथा आहे अंतर्गत. तर मुलांनो अंतर्गत व्यापार म्हणजे देशातल्या देशात हा व्यापार होतो. विदेशी व्यापार म्हणजे एक देशातून दुसऱ्या देशाला वस्तूची खरेदी विक्री केली जाते. त्याच्यामुळे याच्यामध्ये डिफरंट काय वाटतंय बघा, आयात निर्यात तर होते, हे तुम्हाला माहीत आहे. त्याच्यापुढे पुनर्निर्यात होते. आता उत्तर काय ड, अंतर्गत व्यापार हा भाग थोडा वेगळा आहे. निर्यात, आयात, पुनर्निर्यात हे विदेशी व्यापाराचे मुख्य प्रकार आहे. अंतर्गत व्यापार हा त्याचा प्रकार नाहीये. त्याच्यामुळे उत्तर काय असणार आहे? अंतर्गत व्यापार. तर अशा पद्धतीने मुलांनो आपला प्रश्न पहिला अ होता. त्याचे काही आपण ज्या काही तुमच्या 24 फेब्रुवारीच्या बोर्डच्या पेपरमध्ये जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न येऊ शकतात, अ मधले ते समजून घेतले. आता ब आहे सहसंबंध पूर्ण करा. ब काय आहे? सहसंबंध पूर्ण करा. आता मुलांनो सहसंबंध तुम्हाला समजून जाईल सोप्पं आहे. आता सहसंबंधामध्ये तुम्हाला जिथे उत्तर लिहायचं तिथे तुम्हाला बॉक्स केलेला असतो. काय केलेलं असतं? बॉक्स. तुम्हाला आपल्या याच्यामध्ये बॉक्स दिसणार नाही. पण तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये पण बॉक्स असेल आणि तुम्ही अँसर शीटमध्ये पण लिहिताना बॉक्स करून लिहायचंय. कसं लिहायचंय? जे उत्तर आहे त्याला चौकोनी बॉक्स करायचा उत्तराच्या साइडने बॉर्डर करायची थोडक्यात त्याला. तर बघा पहिलं आहे सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धत. तर तुम्हाला बघा मध्ये डॉट केलेलं दिसतंय बघा. सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धत. सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धतीचा अभ्यास करतो. एक पहिला शब्द दुसऱ्याशी संबंधित असतो हे लक्षात ठेवायचं. पहिल्याचे रिलेशन दुसऱ्याशी असतं आणि तिसऱ्याचं रिलेशन चौथ्याशी असतं. म्हणजे 2-2च्या 2 जोड्या असतात. म्हणजे 4 शब्द तुमचे त्या वाक्यात आलेले असतात सहसंबंधामध्ये. म्हणजे पहिला संबंध दुसऱ्याशी व्हायला पाहिजे आणि तिसरा संबंध चौथ्याशी व्हायला पाहिजे. पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी, तिसरा संबंध चौथ्याशी. आता पहिलं काय आहे? सूक्ष्म अर्थशास्त्र. संबंध कोणाशी लागला? विभाजन पद्धत. त्याचा दुसरा शब्द विभाजन पद्धत आहे. पुढे बघा स्थूल अर्थशास्त्र. आता मला सांगा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विभाजन पद्धत वापरली जाते. स्थूलमध्ये कोणती पद्धत असेल? राशी पद्धत. मग ते बोल्ड केलेलं उत्तर आहे. तुमच्या पेपरमध्ये बॉक्स करायचा आणि त्या बॉक्समध्ये काय लिहायचं? राशी पद्धत. प्रश्न आला तर. अशा पद्धतीने. 2 नंबर बघा स्थूल अर्थशास्त्र, उत्पन्न व रोजगार सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रामध्ये उत्पन्न व रोजगार सिद्धांत मांडले जातात. एकदम बरोबर आहे. तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये किंमत सिद्धांत मांडले जातात. कोणते सिद्धांत? किंमत सिद्धांत.
म्हणजे इथे उत्तर काय असणार आहे? किंमत सिद्धांत. त्याच्यानंतर 3 नंबर आहे सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्र. तुम्हालाही माहित आहे, स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण केले जाते. मग आता मला सांगा, स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण समतोल आहे, तर सूक्ष्ममध्ये कोणता समतोल असेल? आंशिक समतोल. कोणत्या समतोलाचं विश्लेषण केलेलं असेल? आंशिक समतोल. म्हणजे उत्तर काय आहे? आंशिक समतोल. आता तुम्ही मला सर पहिल्या याच्यामध्ये शेवट ब्लँक होतं, इथं मध्येच कसं काय आंशिकला ब्लॅक केलं? तर आंशिक उत्तर आहे. उत्तर काय आहे? आंशिक. मग तिथं जागा रिकामी होती म्हणून आपण आंशिक घेतलं. 4 नंबर बघा, संपूर्ण लवचिक मागणी इलॅस्टिसिटी डिमांड इज इक्वल टू इन्फिनिटी अनंत. तो अनंताचा सिम्बॉल आहे. मग बघा आता संपूर्ण लवचिक मागणी ही कशी असते? इलॅस्टिसिटी डिमांड इज इक्वल टू इन्फिनिटी. संपूर्ण अलवचिक मागणी इलॅस्टिसिटी डिमांड इज इक्वल टू 0. मग त्यांनी सांगितलंय की ते डार्क केलेले उत्तर आहे मुलांनो. जे उत्तर तुम्हाला बोल्ड केले ते उत्तर आहे बोल्ड केलेले. संपूर्ण लवचिक मागणी ही अनंत लवचिक असते म्हणजे इन्फिनिटी त्याच्यामध्ये बदल होतो. बदलण्याची इन्फिनिटी असते अनंत. आणि संपूर्ण अलवचिक मागणी इलॅस्टिक डिमांड इज इक्वल टू 0. त्याच्यात 5 नंबर आहे पेन आणि शाई पूरक वस्तू. आता मुलांना तुम्हाला पूरक वस्तू म्हणजे एक गरज भागवण्यासाठी 2 वस्तूंची गरज पडते बघा. आता आपल्याला पेननी वही म्हणजे पेपर लिहायचं त्यासाठी पेन आणि त्याला रिफिल पण पाहिजे. 2 गोष्टी आहेत रिफिल आणि पेन. तसंच पेन व शाई म्हणजे त्याच्यात तुम्हाला शाई पण आली. रिफिल म्हणजे शाई समजा तुम्ही रिफिल मध्ये शाई असते ना. मग पेन व शाई त्याच्या पुढे काय पेन व शाई पूरक वस्तू चहा कॉफी. चहा कॉफी काय असणार आहे? पर्यायी वस्तू. म्हणजे चहाला पर्याय काय असतो? कॉफी. त्याला आपण पर्यायी वस्तू म्हणतो. आणि पूरक वस्तू म्हणजे पेन व शाई. म्हणजे एक काम करण्यासाठी त्याच्यामध्ये 2 वस्तूची आपल्याला गरज पडू शकते. त्याला आपण पूरक. जसं बघा आपल्याला घरून कॉलेजला जायचं असेल तर आपल्याला मोटरसायकल लागते. तर मोटरसायकलला काय लागणार आहे? पेट्रोल. म्हणजे मोटरसायकल आणि पेट्रोल असे उदाहरण सांगतोय मी तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे बघा 6 नंबर पुरवठ्याचा विस्तार, किंमत वाढ. पुरवठ्याचा विस्तार, किंमत वाढ, पुरवठ्याचा संकोच, किंमत घट. म्हणजे जेव्हा पुरवठा संकोच, जेव्हा किमतीत घट होते तेव्हा तो पुरवठ्याचा संकोच असतो आणि किमतीत वाढ होतो पुरवठ्याचा काय असतो? विस्तार असतो. आणि तुम्हाला माहिती आहे पुरवठ्यावर किंमत वाढली म्हणजे पुरवठा वाढतो. वाढतो म्हणजे विस्तार होतो आणि किंमत घटते तेव्हा पुरवठा कमी होतो म्हणजे काय होतो? संकोच होतो. बेसिक क्लिअर असेल ना हे लिहायला काहीच अडचण नाही मुलांनो. त्याच्यानंतर पुढे 7 नंबर एकूण प्राप्ती. हां, तर एकूण प्राप्तीचं बघा उत्तर काय आहे? एकूण प्राप्ती डिव्हाईड बाय एकूण विक्री संख्या म्हणजे भागिले त्याचं लिहिताना अपॉन करून लिहायचे. कसं लिहायचे पेपरमध्ये? अपॉन करून. एकूण प्राप्ती अपॉन एकूण विक्री संख्या. पुढे बघा सरासरी प्राप्ती त्याचं काय सांगितलं? एकूण खर्च अपॉन एकूण नग संख्या. ही तुम्हाला तुमच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अपॉन मध्ये लिहिलेलं असेल. तुम्ही पण अपॉन मध्येच लिहायचंय म्हणजे छेदामध्ये. पुढे 8 नंबर एकूण खर्च. हां, एकूण खर्च बरोबर बघा. एकूण खर्च, एकूण स्थिर खर्च अपॉन एकूण बदलचा खर्च. आता एकूण खर्चाचं काय सांगितलंय? एकूण स्थिर खर्च अपॉन एकूण बदलता खर्च आणि त्या सरासरी खर्चाचं बघा एकूण खर्च अपॉन एकूण उत्पादन. मुलांनो 2-2 डॉट दिलेले बघा मध्ये-मध्ये चेक करत चला. सहसंबंध तुम्हाला जर इथे नाही समजलं तर बुक्समध्ये डेमो बघा कसं असतं. तुम्हाला हे ऑटोमॅटिक समजून जाईल. 9 नंबर बघा मागणी वक्र. तुम्हाला माहिती आहे मागणी वक्र कसा असतो? वरून खाली येणारा असतो. म्हणजे मागणी वक्र कसा असतो? खाली जाणारा आणि पुरवठा वक्र वर जाणारा. मागणी वक्र खाली जाणारा, पुरवठा वक्र हा वर जाणारा असतो. तर 10 नंबर आहे किंमत स्थिर असेल. किंमत स्थिर पुरवठ्यातील बदल आणि इतर घटक स्थिर असेल तर पुरवठ्याचं काय होतं? विचलन. जर आपली किंमत स्थिर असेल, किमतीत कोणताही बदल नसेल तर अशा वेळी पुरवठ्यामध्ये काय होतो? बदल. म्हणजे उत्तर काय असणार आहे? किंमत स्थिर. त्याच्यानंतर 11 नंबर आहे पूर्ण स्पर्धा, मुक्त प्रवेश आणि निर्गमन. मुक्त प्रवेश म्हणजे मुक्त प्रवेश आणि निर्गमन. निर्गमन म्हणजे आपण ज्याला बाहेर एक्झिट म्हणतो. मुक्त प्रवेश आणि निर्गमन. पुढे बघा मक्तेदारी, प्रवेशावर निर्बंध. पूर्ण स्पर्धेमध्ये कुणीही व्यवसाय करू शकतो. पण मक्तेदारीमध्ये त्याच्यामध्ये एकच विक्रेता असतो. त्याच्यावर काय असतं? प्रवेशावर निर्बंध असतात. म्हणजे मक्तेदारीचा व्यवसाय करण्यासाठी तुमच्यावर निर्बंध येतात. म्हणून काय? प्रवेशावर निर्बंध म्हणजे उत्तर काय असणार आहे तुमचं? मक्तेदारी. प्रवेशावर निर्बंध कोणत्या बाजारात असतात? मक्तेदारीच्या बाजारात. मक्तेदारीच्या बाजारामध्ये एकच विक्रेता असतो. किती विक्रेते असतात? एकच. त्याच्यानंतर पुढे बघा 12 नंबर किंमत स्वीकारणारा. उत्तर काय? पूर्ण स्पर्धा. किंमत स्वीकारणारा पूर्ण स्पर्धा, किंमत करता मक्तेदारी. किंमत स्वीकारणारा पूर्ण स्पर्धा, किंमत करता मक्तेदारी. म्हणजे किंमत मक्तेदारीमध्ये कोण असतो? किंमत करता असतो. आता किंमत करता हे मक्तेदारीचे एक वैशिष्ट्य आहे. लक्षात ठेवा. मक्तेदारीची वैशिष्ट्य झाली त्याच्यामध्ये वैशिष्ट्य किंमत करता तुमचं यायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढे 14 नंबर आहे. सॉरी 13 नंबर आहे. एकच किंमत पूर्ण स्पर्धा. आता पूर्ण स्पर्धेमध्ये वस्तूची एकच किंमत असते.
एकच किंमत पूर्ण स्पर्धा, भिन्न किंमत मक्तेदारी. आता मक्तेदारीमध्ये काय असतं मुलांना, तुम्हाला माहिती आहे मक्तेदारीमध्ये एकच विक्रेता असल्यामुळे तो मन की बात. त्याला वाटलं आज 20 रुपयाची वस्तू 22 ला देऊ शकतो आणि त्याची मक्तेदारी मोनोपॉली त्याच्यावर. त्याला पर्याय नसतात. त्याला बाजारामध्ये पर्याय नसतात. पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये असंख्य पर्याय असतात. मक्तेदारीच्या बाजारामध्ये पर्याय नसतात. म्हणजे काय, भिन्न किंमत. त्याच्यानंतर 14 नंबर आहे निर्देशांक, म्हणजे काय, भाववाढ. आणि पुढे म्हणले उत्पादन निर्देशांक, शेती उत्पादन. मग आता निर्देशांक भाववाढ आहे. मग उत्पादन निर्देशांक काय आहे? उत्पादन निर्देशांक शेती उत्पादन. शेती उत्पादनाचं उत्तर काय? उत्पादन निर्देशांक. आता बघा, शेतीचं जे उत्पादन आपण घेतो, तुम्हाला माहिती आहे बाजारपेठेमध्ये किंवा अर्थशास्त्रदृष्ट्या शेतीचं उत्पादन खूप महत्वाचं आहे. म्हणून त्याचं उत्तर काय असणार आहे? उत्पादन निर्देशांक. मग शेतीचे उत्पादन हे सगळ्यात महत्वाचा भाग असलेले ते कोणते निर्देशांक आहे? उत्पादन निर्देशांक म्हणून शेतीची ओळख निर्देशांक प्रकरणात आहे. उत्तर असणार आहे उत्पादन निर्देशांक. त्याच्यानंतर 15 नंबर आहे लास्ट पेअर निर्देशांक. त्याचं उत्तर बघा, आधार वर्षाच्या प्रमाणाचा वापर. उत्तर काय? आधार वर्षाच्या प्रमाणाचा वापर. 500 चा निर्देशांक, चालू वर्षाचे परिमाण. मग तुम्हाला इथे काय करायचंय, लास्ट पेअर निर्देशांक आणि 500 चा निर्देशांक हे दोन बघितले तुम्ही तर तुम्हाला हा सहसंबंध पूर्ण होईल. 16 नंबर उत्पादन पद्धत. आता उत्पादन पद्धत ही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अवलंबली जाते. राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करण्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न पद्धत आहे. उत्पादन पद्धत ही राष्ट्रीय उत्पन्नाची एक पद्धत आहे. उत्पादन पद्धत, राष्ट्रीय उत्पन्न पद्धत, उत्पन्न पद्धत, घटक पद्धती. उत्पन्न पद्धत, घटक पद्धती. म्हणजे मुलांनो हे सहसंबंध तुम्हाला क्लिअर होईल. 17 नंबर बघा, तात्विक अडचण, हस्तांतरित देणे. हस्तांतरित देणे ही राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची तात्विक अडचण आहे. हस्तांतरित देणे काय आहे? तात्विक अडचण. मग व्यावहारिक अडचण कोणती असणार आहे? तर तात्विक अडचण हस्तांतरित देणे, ते व्यावहारिक अडचण काय आहे? मालाच्या साठ्याचे मूल्य. म्हणून ते बेसिक क्लिअर केलं, हे थोडं उलट पालट विचारतात तुम्हाला, पण बेसिक क्लिअर केलं तर काहीच अडचण तुम्हाला येणार नाही. त्याच्यानंतर पुढे आहे 18 नंबर, नाणे बाजार अल्पकालीन निधी. नाणे बाजार अल्पकालीन निधी. मग आता मला सांगा दीर्घकालीन निधी कोणता असणार आहे? भांडवल बाजार. नाणे बाजारचा अल्पकाळासाठी, दीर्घकाळासाठी कोणता बाजार आहे? भांडवल बाजार. म्हणजे उत्तर असणार आहे भांडवल बाजार. त्याचे 19 नंबर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मध्यवर्ती बँक. आता आपल्याला माहिती आहे मध्यवर्ती बँक ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. आणि पुढे बघा भारतीय स्टेट बँक ही कोणती बँक आहे? व्यापारी बँक आहे. स्टेट बँक व्यापारी बँक आहे आणि भारतीय रिझर्व्ह बँक ही एक मध्यवर्ती बँक आहे. त्याचे 20 नंबर सहकारी बँक, स्थानिक बँकर्स. सहकारी बँक, स्थानिक बँकर्स, डॅश डॅश संघटित क्षेत्र. म्हणजे असंघटित क्षेत्र, संघटित क्षेत्र. उत्तर काय? असंघटित क्षेत्र. त्याच्यानंतर पुढे बघा 21 नंबर, प्राथमिक बाजार, नवीन रोखे. आता तुम्हाला माहिती आहे का प्राथमिक बाजारात सगळ्यात सुरुवातीचा बाजार असतो हा मूलभूत बाजार असतो. या बाजारामध्ये नवीन रोखे येत असतात. नवीन रोख्याची खरेदी विक्री होते. नवीन रोखे, दुय्यम बाजार, जुने रोखे. प्राथमिक मध्ये नवीन येतात, जे प्राथमिकचे नवीन असतात ते दुय्यम मध्ये जुने होतात. प्राथमिकचे नवीन, दुय्यम बाजारात काय होतात? ते जुने होत असतात. त्याच्यामुळे जे प्राथमिकचे दुय्यमचे जुने, ते प्राथमिकचे काय असणार? नवे. आणि जे प्राथमिकचे नवे ते दुय्यमचे काय असणार? जुने. तर मुलांनो अशा पद्धतीने प्रश्न पहिला ब जो होता तो आपण समजून घेतला. आता पुढचा मुलांनो प्रश्न पहिला क आहे. आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. क काय? आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. त्यामध्ये पहिलं बघा, अशी परिस्थिती जिथे कमी किमतीत अधिक प्रमाणात मागणी केली जाते. अशी परिस्थिती जिथे कमी किमतीत अधिक प्रमाणात मागणी केली जाते. मागणीचा नियम. उत्तर काय असणार आहे? मागणीचा नियम. त्याच्यात 2 नंबर आहे मागणी पत्रकाचे आलेखीय सादरीकरण. जेव्हा आपण मागणी पत्रक असतं, मागणी पत्रक म्हणजे तक्ता, तक्त्याचं आलेखीय सादरीकरण म्हणजे आपण आकृती काढतो. आलेखीय सादरीकरण म्हणजे आकृती, हे लक्षात ठेवा. आकृती काढतो. आकृतीमधून आपल्याला काय भेटतं? मागणी वक्र. काय मिळतो? हा मागणी वक्र मिळतो. म्हणून उत्तर काय असणार आहे? मागणी वक्र. 3 नंबर आहे अशी वस्तू जी अनेक उपयोगासाठी वापरली जाते. अनेक उपयोगासाठी वापरली जाणारी वस्तू म्हणजे बहुउपयोगी वस्तू. अनेक उपयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूला आपण काय म्हणतो? बहुउपयोगी वस्तू. आणि 4 नंबर आहे किंमत स्थिर असताना इतर घटकातील बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते. किंमत ज्यावेळेस स्थिर असते आणि इतर घटकाचा परिणाम झाल्याने जेव्हा मागणी वाढते, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? मागणीतील वाढ. किमतीत बदल नाही पण इतर घटकात काय बदल झाला आणि त्या बदलामुळे जेव्हा मागणीत वाढ होते, त्याला आपण मागणीतील वाढ म्हणतो. 5 नंबर बघा, अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते. अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते,
मागणी, जेव्हा आपण डिमांड करतो, त्याला खरेदी शक्तीचं पाठबळ असेल आपल्याकडे, तर आपण लगेच काय करतो, मार्केटमध्ये डिमांड करतो, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, मागणी. 6 नंबर आहे, फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल. फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल. उत्तर काय असणार आहे, उत्पन्नामुळे मागणीतील बदल. कारण उत्पन्नामुळे तो बदल झालाय ना. काय म्हणले त्यांनी, 6 नंबर बघा, फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम. उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल म्हणजे काय, उत्पन्नातील मागणी बदल. 7 नंबर बघा, एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा, एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य वस्तूच्या मागणीत घडून येणाऱ्या बदलाचा परिणाम. परत 7 नंबर बघा, एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य वस्तूच्या मागणीत घडून येणाऱ्या बदलाचा परिणाम. उत्तर काय असणार आहे, छेदक मागणी. तुम्हाला बघा, मागणीची छेदक लवचिकता आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे क्लिअर होऊन जाईल. त्याच्यानंतर 8 नंबर बघा, किमतीतील बदलामुळे वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल. किमतीतील बदलामुळे वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल, त्याला काय म्हणते ना, आपल्याला मागणीतील विस्तार. मागणीतील विस्तार ऑब्लिक संकोच. मागणीतील विस्तार ऑब्लिक संकोच. त्याच्यानंतर 9 नंबर आहे, मागणीतील अनंत बदलामुळे होणारी लवचिकता. 9 नंबर काय, मागणीतील अनंत बदलामुळे होणारी लवचिकता. उत्तर काय असणार आहे, संपूर्ण लवचिक मागणी. उत्तर काय असणार आहे, संपूर्ण लवचिक मागणी. 10 नंबर आहे, किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणे इतकीच वस्तूच्या मागणीत शेकडा बदल घडवणारी लवचिकता. 10 नंबर काय आहे, किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणे इतकीच वस्तूच्या मागणीत शेकडा बदल घडवणारी लवचिकता. उत्तर असणार आहे एकक लवचिक मागणी. उत्तर काय आहे, एकक लवचिक मागणी. म्हणजे दोन्हीमध्ये सारखा बदल. जर किंमत 50% ने वाढली तर मागणी 50% ने कमी होते, आणि मागणी 50% ने वाढली तर किंमत 50% ने कमी होते. कोणती मागणी आहे, एकक लवचिक मागणी. त्याच्यानंतर 11 नंबर आहे, स्थिर घटकावर केला जाणारा खर्च. म्हणजे स्थिर खर्च. जो खर्च स्थिर घटकावर केला तर आपण स्थिर खर्च म्हणतो. 12 नंबर, प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनाचा खर्च. प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनाला आपण सरासरी खर्च म्हणतो. प्रत्येक समजा 10 वह्या घेतला तर प्रत्येक वहीचा खर्च म्हणजे सरासरी. समजा तुम्ही 250 रुपयाला 10 वह्या घेतल्या, तर एक वही कितीला पडली, 25 रुपयाला. मग 25 रुपये हा काय झाला, सरासरी खर्च. म्हणजे प्रत्येक नगसंख्या म्हणजे एका नगसंख्येचा, म्हणजे एका वहीचा खर्च. त्याला उत्तर काय असणार आहे, सरासरी खर्च. 13 नंबर आहे, एका जादा नगसंख्येच्या उत्पादनामुळे एकूण खर्चात होणारी निव्वळ वाढ. एका जादा नगसंख्येच्या उत्पादनामुळे एकूण खर्चात होणारी निव्वळ वाढ. मुलांनो, जेव्हा एका जादा नगसंख्येचा आपण खरेदी केली आणि त्याच्यानंतर एकूण खर्चात वाढ झाली, तर त्या फरकाला काय म्हणायचं, सीमांत खर्च. आपण सीमांत उपयोगी सिद्धांत तुम्ही शिकलाय, त्याच्यावर तुम्हाला लगेच जजमेंट हे येणार आहे, की एकूण उपयोगी जो बदल त्याला सीमांत, तसं एकूण खर्चात जो फरक पडतो शेवटच्या नगापासून ते आता चालू नगापर्यंत, त्या बदलाला काय म्हणायचं, सीमांत खर्च. त्याच्यानंतर पुढे बघा, 14 नंबर, प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी प्राप्ती. प्रत्येक नगसंख्येच्या, प्रत्येक म्हणजे एक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी प्राप्ती म्हणजे सरासरी प्राप्ती. आता वह्याचं उदाहरण सांगितलं, तेच उदाहरण ह्याप्रमाणे तुम्ही लागू करू शकता. 15 नंबर बघा, काही विक्रेते असलेला बाजार. ज्या बाजारात काही विक्रेते, काही, एक नाही म्हणलं मी, काही विक्रेते असलेल्या बाजाराला म्हणायचं अल्पाधिकार बाजार. कोणता बाजार असतो तो, अल्पाधिकार बाजार. त्याच्यानंतर 16 नंबर, मागणी वक्र व पुरवठा वक्र एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात असा बिंदू ज्यांना मागणी वक्र आणि पुरवठा वक्र छेदतात, तो कोणता बिंदू, समतोल. त्यांचा दोघांचा काय झाला असतो, समतोल झालेला असतो. म्हणजे कोणता बिंदू असतो तो, समतोल बिंदू. त्याच्यानंतर वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च. वस्तूची विक्री वाढवायची, त्यासाठी आपल्याला विक्री खर्च करावा लागणार, लॉजिक आहे. उत्तर काय असणार आहे, विक्री खर्च. त्याच्यानंतर 18 नंबर आहे, एकच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांनी वेगवेगळ्या किमती आकारणे. एकाच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या किमती आकारणे. साहजिक आहे मुलांनो, उत्तर असणार आहे किंमत भेदभाव. म्हणजे वेगवेगळी किंमत आकारली जाते. वेगवेगळ्या ग्राहकांना वेगळी किंमत आकारली म्हणजे ते काय आहे, किंमत भेदभाव. त्याच्यानंतर पुढे बघा, वेगवेगळ्या ग्राहकांनी झाले तर ग्राहकांना करा. 19 नंबर, उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज. आता जेव्हा बघा मुलांनो, आपण उत्पादन प्रक्रियेमध्ये एखादी मशीन घेतली, त्या मशीनची झीज होणार आहे, की 10 लाखाची मशीन घेतली, एका वर्षात किती तेवढी तिची व्हॅल्यू राहणार, थोडीफार तिचं कुठेतरी बिघाड होणार, तिचं व्हॅल्युएशन कमी होणार. जेव्हा एखाद्या मालमत्तेचं व्हॅल्युएशन कमी होतं, जेव्हा त्याला आपण म्हणतो घसारा.
त्याला आपल्या अकाउंटिंग भाषेमध्ये म्हटलं जातं डेप्रिसिएशन. काय म्हटलं जातं? डेप्रिसिएशन. म्हणजे उत्तर काय आहे? घसारा मीन्स डेप्रिसिएशन. 20 नंबर बघा, वस्तू व सेवांवर लागू केला जाणारा कर. वस्तू व सेवावर जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. वस्तू व सेवा कर. वस्तू व सेवावर वस्तू व सेवा कर लागू केला जातो. त्याला आपण शॉर्टली काय म्हणतो? जीएसटी. त्याच्यानंतर 21 नंबर, ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जाणाऱ्या ठेवी. ज्या ठेवी ठराविक कालावधीसाठी म्हणजे 1 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, त्याला आपण मुदत ठेव म्हणतो. म्हणजे ह्या मुदतीपर्यंत माझी ठेव मी ठेवलेली आहे. त्याच्यानंतर 22 नंबर, एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवाची खरेदी. जर एका देशाने दुसऱ्या देशाकडून जर आपल्याकडे खरेदी केली असेल, त्याला आपण म्हणतो आयात. कोणता व्यापार असतो? समजा उदाहरण घ्या, की आपल्याला पेट्रोलची गरज आहे आणि आपण इराणमधून पेट्रोल खरेदी केलं, म्हणजे हा कोणता व्यापार झाला? आयात. आपण जर दुसऱ्या देशातून खरेदी करत असेल, तर उत्तर काय असणार आहे? आयात. 23 नंबर, एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहाराची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी. एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहाराची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी, ज्याला आपण देयक ताळेबंद म्हणतो. देयक ताळेबंद मीन बॅलन्स ऑफ पेमेंट. बॅलन्स ऑफ पेमेंट ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. त्याच्यानंतर 24 नंबर आहे, अर्थव्यवस्थेची अशी शाखा जी अर्थव्यवस्थेच्या लहान भागाशी संबंधित आहे. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे, अर्थव्यवस्थेच्या लहान भागाचा अभ्यास कोणतं अर्थशास्त्र करतं? सूक्ष्म. म्हणजे उत्तर काय आहे? सूक्ष्म अर्थशास्त्र. आणि 25 नंबर आहे, वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते. वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जेव्हा हस्तांतरित होते, त्याला आपण म्हणतो विनिमय. विनिमय मीन्स देवाण-घेवाण. म्हणजे ती वस्तू गेली, पैसे आले. उत्तर काय असणार? विनिमय. विनिमय म्हणजे वस्तूची देवाण-घेवाण. त्यांनी पैसे दिले, मी वस्तू दिली. एक्झाम्पल असं उदाहरण घेऊ आपण. उत्तर असणार आहे विनिमय. त्याच्यानंतर मुलांनो पुढचा ड आहे, विसंगत शब्द ओळखा. ड प्रश्न आहे, विसंगत शब्द ओळखा, ज्याला आपण वेगळा शब्द ओळखाही म्हणतो. त्याच्यामुळे पहिलं बघा, आता विसंगत शब्द पण थोडेसे कॉम्प्लिकेटेड विचारले जातात, तसे आपण त्याच पद्धतीने घेऊयात, म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये अडचण येणार नाही. पहिलं बघा, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. पहिलं काय आहे? सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. बघा त्याच्यामध्ये किंमत सिद्धांत, विभाजन पद्धत, मर्यादित व्याप्ती, राशी पद्धत. तर उत्तर काय? राशी पद्धत. मुलांनो, राशी पद्धत हे स्थूल अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य आहे. कोणत्या अर्थशास्त्राचं आहे? स्थूल. आणि जे उरलेले 3 आहे, ते सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य आहे. उरलेले 3 कोणत्या अर्थशास्त्राची? सूक्ष्म. आणि राशी कोणाचे आहे? स्थूल. मग राशी वेगळे आहे ना, डिफरंट आहे ना, म्हणून राशी हे उत्तर असणार आहे. 2 नंबर, घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताच्या अपवाद. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताच्या अपवाद. त्याच्यामध्ये बघा, कंजूस व्यक्ती, छंद, व्यसन, सट्टेबाजी. आता याच्यामध्ये मुलांना उत्तर असणार आहे सट्टेबाजी. तसं मुलांना सट्टेबाजी पण एका अर्थी अपवाद व्हायला पाहिजे, परंतु काय आहे, आता कंजूस व्यक्ती पण अपवाद आहे. पुस्तकामध्ये बघा तुम्ही, कंजूस व्यक्ती अपवाद आहे, छंद अपवाद आहे, व्यसनी व्यक्ती अपवाद आहे. पुस्तकामध्ये सट्टेबाजीचा उल्लेख नाही, म्हणून सट्टेबाजी काय असणार आहे? उत्तर असणार आहे. तुम्ही जर नेटवर तुम्हाला डिफरंट उत्तर येईल, पण उत्तर काय करायचे? सट्टेबाजी. 3 नंबर आहे, उपयोगितेचे प्रकार. आता मुलांना उपयोगितेचे प्रकार: रूप उपयोगिता, काल उपयोगिता, स्थल उपयोगिता, सेवा उपयोगिता, ज्ञान उपयोगिता आणि स्वामित्व उपयोगिता, या 6 आहे. पण एकूण उपयोगिता ही संकल्पना आहे उपयोगितेची. एकूण उपयोगिता काय आहे? संकल्पना. आणि बाकीचे काय आहे? प्रकार. म्हणजे उत्तर काय असणार आहे? एकूण उपयोगिता हा वेगळा आहे, ही संकल्पना झाली उपयोगितेची. आणि बाकीचे काय आहे? प्रकार. 4 नंबर बघा, मागणीचे प्रकार. आता मागणीच्या प्रकारामध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्याला कोणकोणते मागणीचे दिलेले आहे बघा. वैयक्तिक मागणी, प्रत्यक्ष मागणी, स्पर्धात्मक मागणी, पूरक मागणी. मुलांनो, प्रत्यक्ष मागणी, स्पर्धात्मक मागणी, पूरक मागणी, त्याच्यानंतर अप्रत्यक्ष मागणी, ज्याला परोक्ष मागणी, हे प्रकार झाले. आणि मुलांनो, वैयक्तिक मागणी जे आहे, वैयक्तिक मागणी ही मागणीची एक संकल्पना आहे. जशी उपयोगिता संकल्पना, एकूण उपयोगिता मागणी संकल्पनामध्ये वैयक्तिक मागणी आहे. वैयक्तिक मागणी आणि बाजार मागणी या 2 मागणीच्या संकल्पना आहेत. पण हे बाकीचे काय प्रकार आहे, म्हणून डिफरंट काय आहे? वैयक्तिक मागणी. 5 नंबर बघा, मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. तर मागणीच्या लवचिकतेचे 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिलं पडतं उत्पन्न लवचिक, तिसरं पडतं छेदक लवचिक, दुसरं पडतं छेदक लवचिक आणि तिसरं पडतं किंमत लवचिक. पण डिफरंट कोणते? एकक लवचिक. एकक लवचिक हा किंमत लवचिकतेचा प्रकार आहे. कोणत्या लवचिकतेचा प्रकार आहे? किंमत लवचिकतेचा प्रकार आहे. प्रकारामधले प्रकार आहे. म्हणून एकक लवचिक हा काय? किंमत लवचिकचा प्रकार असल्यामुळे हा डिफरंट आहे. म्हणजे उत्तर असणार आहे एकक लवचिक. 6 नंबर बघा, मागणीची किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धती. मागणीची किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धती: गुणोत्तर पद्धत, एकूण खर्च पद्धत, उत्पन्न पद्धत आणि भूमिती पद्धत. मुलांनो, उत्पन्न पद्धत इथं वेगळं आहे. काय? उत्पन्न पद्धती राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धत आहे. इथं काय सांगितलं त्यांनी? किंमत लवचिकता. उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं, म्हणजे ही काय? डिफरंट आहे. ते उत्तर असणार आहे. 7 नंबर बघा, खर्च संकल्पना: एकूण खर्च, सीमांत खर्च, सरासरी खर्च आणि उत्पादन खर्च.
मुलांना उत्पादन खर्च हा त्याच्यामध्ये 7 नंबरमध्ये येत नाही. खर्च संकल्पना नाही. खर्चामध्ये 3च प्रकारचे खर्च आहे. एकूण, सरासरी आणि सीमांत. उत्पादन खर्च हा त्याच्यात येत नाही. म्हणून काय हा डिफरंट हे उत्तर असणार आहे. 8 नंबर स्थळानुसार बाजार. आता स्थळानुसार बाजारमध्ये बघा स्थानिक बाजारपेठ, राष्ट्रीय बाजारपेठ, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, दीर्घकाळ बाजार. मुलांनो दीर्घकाळ बाजार हा भांडवल बाजार आहे. दीर्घकाळ बाजार हा भांडवल बाजार आहे. स्थळानुसार बाजाराचा काही संबंध नाही. दीर्घकाळ बाजार भांडवल बाजार आहे. म्हणजे जो भांडवल बाजार असतो तो दीर्घकालीन बाजार झाला. पण मुलांनो इथे स्थळानुसार बाजारचे पहिले 3 प्रकार पडतात. म्हणून दीर्घकाळ बाजार हे उत्तर असणार आहे. 9 नंबर निर्देशांकाचे प्रकार किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, साधा निर्देशांक आणि मूल्य निर्देशांक. तर मुलांनो साधा निर्देशांक किंमत निर्देशांकाचा प्रकार नाही. त्याच्यातली एक तो घटक आहे. पण बाकीचे 3 काय त्याचे प्रकार आहे. म्हणून उत्तर काय साधा निर्देशांक. 10 नंबर आहे निर्देशांक रचनेच्या पायऱ्या. आता निर्देशांकाची रचना करताना त्याची पायऱ्यामध्ये पहिलं असतं वस्तूची निवड, दुसरं असतं मूळ वर्षाची निवड, त्याचं तिसरं दिले खर्चाची निवड आणि चौथं दिले वस्तूच्या किमतीची निवड. आता बाकीचे 3 घटक बघा वस्तूशी संबंधित आहे. खर्चची निवड हे त्याचं उत्तर असणार आहे. हे निर्देशांकाच्या त्या पायऱ्यामध्ये येत नाही. खर्चाची निवड हे निर्देशांक पायऱ्यामध्ये येत नाही. म्हणून हे काय असणार आहे त्याचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर 11 नंबर आहे करेत्तर उत्पन्न. मग करेत्तर उत्पन्नामध्ये बघा विशेष अधिभार, विशेष कर, वस्तू व सेवा कर, शुल्क. मुलांनो वस्तू व सेवा कर हे करामार्फत मिळणारं उत्पन्न आहे आणि करेत्तर म्हणजे कराच्या अगेन्स्ट अजून काही उत्पन्न अजून काही सोर्स आहे कर सोडून शासनाला इतर माध्यमातून मिळणारं उत्पन्न करेत्तर असतं. मग करेत्तरमध्ये वस्तू व सेवा कर कसं त्याचं सेपरेट कराच्या माध्यमातून ते उत्पन्न आपल्याला मिळतं. म्हणजे ते काय असणार आहे वस्तू व सेवा कर हे डिफरंट आहे ते आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे मुलांनो हे जे आहे हे अप्रत्यक्ष करातून आपल्याला उत्पादन मिळतं. बघा आपण जो टॅक्स घेतो ना त्याच्यातून आपल्याला हा जीएसटी मिळत असतो. त्याच्यामुळे हे वेगळं हा डिफरंट वर्ड आहे. 12 नंबर बघा संघटित क्षेत्र. संघटित म्हणजे आपण ज्याला म्हणतो त्याचा विकास झालेला आहे. त्याला काहीतरी दिशा आहे. त्याच्यामध्ये बघा सहकारी बँका, व्यापारी बँका, सावकार, भारतीय रिझर्व्ह बँक. बँक म्हणलं म्हणजे काहीतरी कायद्याने काम करणारी एक संस्था असते बँक. सावकार काय कुठे कधी चालला घ्या पैसे कोणत्याही भावाने पैसे देतो गरज पडली. सावकार काय आहे मुलांनो हा इनलिगल असतो. सावकार कसा असतो इनलिगल म्हणजे काय असंघटित क्षेत्राचा भाग आहे. कोणत्या क्षेत्राचा असंघटित. म्हणून सावकार हे उत्तर आहे. 14 नंबर आहे विक्री खर्च, मोफत भेटवस्तू, फलक जाहिरात, खिडकी प्रदर्शन आणि पेटंट. काय काय दिलेले मोफत भेटवस्तू, फलक जाहिरात, खिडकी प्रदर्शन आणि पेटंट. तर बघा मोफत जाहिरात, भेटवस्तू, फलक जाहिरात हे एक येतं. पेटंट हा भाग वेगळा आहे. म्हणून तुम्ही काहीतरी असं चांगलं संशोधन केलेलं असेल संशोधनाच्या मुळे तुम्हाला पेटंट भेटू शकतं. पेटंट डिफरंट आहे ते उत्तर असणार आहे. आणि 14 नंबर आहे बाजाराचे प्रकार. आता बाजाराचे प्रकारमध्ये पूर्ण स्पर्धेचा बाजार आहे, मक्तेदारी स्पर्धेचा आहे, मक्तेदारीचा आहे, अल्पाधिकार आहे. पण अत्यल्पाधिकार हा बाजार आपल्या स्पर्धेमध्ये नाहीच आहे. बाजाराच्या प्रकारामध्ये अत्यल्पाधिकार असा नावाचा कोणताच बाजार नाही. म्हणजे हे काय वेगळं आहे. म्हणजे उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढे 15 नंबर आहे मक्तेदारीची वैशिष्ट्ये. मक्तेदारीची वैशिष्ट्यामध्ये किंमत करता हे वैशिष्ट्य आहे. मगाशीच मी सांगितलं किंमत करता, प्रवेश निर्गमन, अनेक विक्रेते, पर्याय वस्तूचा बाजारभाव. तर मुलांनो उत्तर असणार आहे अनेक विक्रेते. कारण मुलांनो मक्तेदारीमध्ये एकच विक्रेता असतो. अनेक विक्रेते नसतात. अनेक विक्रेते हे पूर्ण स्पर्धेत असतात. अनेक विक्रेते कुठे असतात? पूर्ण स्पर्धेत. म्हणून उत्तर काय असणार आहे अनेक विक्रेते. 16 नंबर कायदेशीर मक्तेदारी. कायदेशीर मक्तेदारी पेटंट, ओपेक, कॉपीराइट आणि बोध चिन्ह. मुलांनो ओपेक हा डिफरंट आहे. त्याच्यामध्ये पेटंट, कॉपीराइट आणि बोधचिन्ह याच्यावर आपला कायदेशीर अधिकार असतो. आपली कायदेशीर मक्तेदारी असते. कारण की ते आपल्या नावावर रजिस्टर्ड केलेला असतो. ओपेकचा त्याच्यामध्ये संबंध येत नाही. त्याच्यामुळे ओपेक हा विसंगत शब्द आहे. त्याचा 17 नंबर आहे बँक खात्याचा प्रकार. आता बँक खात्यामध्ये तुम्हाला माहिती आहे रेग्युलर बँक खात्यामध्ये आपलं बचत खातं असतं. त्यांनी दिले बघा बचत खाते, डीमॅट खाते, आवर्त ठेव खाते आणि चालू खाते. तर आवर्त ठेव खाते, चालू खाते आणि बचत खाते बँक खात्याचे प्रकार आहे. डीमॅट खाते जे आहे तर मुलांनो आपण जे भागाची खरेदी विक्री केल्यानंतर भागाच्या खरेदी विक्रीसाठी किंवा भागाच्या व्यवहारासाठी जे अकाउंट तयार करतो त्याला डीमॅट अकाउंट म्हणतात. ते डीमॅट अकाउंट कोण तयार करतं? कंपनी. त्याच्यामुळे डीमॅट खाते हा एक विसंगत शब्द आहे. आणि 18 नंबर आहे अनियंत्रित वित्तीय मध्यस्थ. आता अनियंत्रित ज्यांच्यावर नियंत्रण असतं ते कोण असतात? अनियंत्रित. त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड, निधी, चिट फंड, कर्ज कंपन्या. तर उत्तर काय असणार आहे? म्युच्युअल फंड. उत्तर काय? म्युच्युअल फंड. म्हणजे काय अनियंत्रित वित्तीय मध्यस्थ. हे निधी, चिट फंड, कर्ज कंपन्या मध्यस्थ होतात अनियंत्रित. म्युच्युअल फंड जे आहे हे अनियंत्रित नियंत्रण असतं. म्युच्युअल फंडवर सेबी सारखी कंपनीचं नियंत्रण आहे. त्याच्यामुळं हा वेगळा शब्द आहे. आणि 19 नंबर आहे वित्तीय मालमत्ता. वित्तीय मालमत्ता म्हणजे कंपनीकडे असलेली आपण समजू किंवा
कंपनी कर्ज उभारण्यासाठी जी मालमत्ता वापरू शकते. त्याच्यामध्ये बघा रोखे, भूमी, सरकारी सुरक्षा, दुय्यम ठेवी. ठेवी कंपनीमध्ये ठेवलं जातात. सरकारी सुरक्षा कंपनीमध्ये असते, रोखे असतात, भूमी म्हणजे जमीन. जमीन हा भाग मुलांनो वेगळा आहे. त्याच्यामुळे भूमी हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे. तर मुलांनो अशा पद्धतीने आपण 4 प्रकारचे जे काही उपप्रश्न होते ते आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेतले. 5वा मुलांनो विधाने व तर्क प्रश्न जो आहे तो तुम्ही 100% करून ठेवा. त्याच्यामध्ये आपला खूप वेळ गेला असता म्हणून आपण 4च घेतले. विधाने व तर्क प्रश्न जो आहे तो तुम्हाला थोडासा अभ्यास केला जमून जाईल. त्यामध्ये तुम्ही रिझनिंग तुमचं प्रॉपर पाहिजे. रिझनिंग तुम्ही ते प्रश्न बघा, त्या पद्धतीने करा. हे 5 मुलांनो तुमच्या मंगळवारच्या पेपरमध्ये येण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीने मुलांनो पार्ट 1 आपण समजून घेतला. तुम्हाला व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.